काय मस्त झाली बघा. नमस्कार मंडळी, मी अक्षु कोळी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. सो आता आपण निघालो आहे खोपोली वॉटरफॉलला. तो टाटा पॉवर वॉटरफॉल म्हणून आहे, तिकडे चाललो आपण. सो आता आपल्याबरोबर आहेत वैभव, साहिल आणि सिद्धू. सो काळोख आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसत नाही. तर आता सकाळचे वाजलेत 4:45. एका हातात हेल्मेट त्याच्यामुळे दाखवू शकत नाही. आता पार्किंगमध्ये जाऊ आणि तुम्हाला ओळख करून देतो. अर्धी पोरं बाकीचे तिकडून येत आहेत. तर आता पार्किंगमध्ये जाऊया आणि मग बाईक वगैरे काढून थोडी चाय वगैरे पिऊन लवकर निघूया. प्लॅन होता 4ला निघायचा, पण निघता 4:30-5 वाजतातच. थोडंफार लेट होतंच. मित्रमंडळी उठायचं म्हटलं तर आता जाऊया काढूया बाईक वगैरे. लेट्स गो. सो आता बाईक आपण चालू केली आहे. हा सिद्धू, हा सोनू, साहिल आपला आणि पाठी वैभव. सो आता इथे आम्ही 4 जण आहेत. बाकीचे अर्धे सुंदरममध्ये ना. थोडी बाईक स्टार्ट करू. आणि आता सकाळचा टायमिंग झाला आहे 5 ऑलमोस्ट वाजले. फक्त 1 मिनटं बाकी आहे. लवकर निघूया. मित्रांनो फायनली आता आपण निघालो आहे आणि आता थोडा वेळ चाय वगैरे पिऊया. इथे 340ला आपला 340 मेट्रो स्टेशन असेल का. इथे चाय प्यायला थांबे थोडा वेळ. सो आपण ब्लॅक कॉफी पितोय. बाकीचे इकडे बाबा शेट पण आलेत. बाबा आंघोळ एवढा वेळ करत होता. आंघोळ करत होता काय करत होता बाबा इकडे बघ. सो प्रशांत, हा अमित, बंटी, तिकडे भाया पण आहे आपला. हा इकडे भाया. सो भाई चाय वगैरे घे. अजून एक घे. तर ही एक गाडी आपल्याबरोबर आहे. एक एंटॉक, एक युनिकॉर्न, एक पॅशन प्रो आणि एक अप्पाची रायडर. तो प्रशांत चालवतोय. बाकी एवढी आणि फर्स्ट राईड आहे त्याच्यामुळे आता सर्व जरा नारळ वगैरे फोडूया आणि लेट्स गो, इथून निघूया. सो आता वाजलेत 5:15. चहा वगैरे पियेपर्यंत थोडा उशीर झाला. बाब्याने लेट केलं. सो फटाफट आता रेडी होऊया आणि असं चुटकीबरोबर रेडी होऊन निघूया. सो एक कर काय ते. त्याच्यामुळे सर्व नारळ बिरं फोडून निघतो आम्ही. मोरया. मी काय बोलतो, पेट्रोल आता भरायला कोण कोण येणार आहे? सगळेच पेट्रोल भरायला. हे पेट्रोल भरायला येतो ना बा. चला निघूया. चला गणपती बाप्पा. चला चले सुनो. आणि हे सगळे एकत्रच राहा. तर मित्रांनो अशा प्रकारे आता राईड आपली चालू झालेली आहे. अँगल वगैरे चेक करतोय प्रॉपर आहे की नाही. आणि आज संडे. सो अचानक भयानक सगळा प्लॅनिंग बनला. हा रात्री प्लॅन बनला ॲक्च्युली. तर मला साहिलचा कॉल आलेला त्याच्यामुळे हा प्लॅन अचानक भयानक बनला सर्व. सो पेट्रोल भरूया. पेट्रोल येत आहे 104. तर मित्रांनो आता पोचलो आपण वाशीला. सो वाशी ब्रिजला होतो आपण. आता टोल नाका येईल आपल्याला भेटेल. आणि सकाळचं दृश्य बघू शकता तुम्ही. सकाळची गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि आपल्या पाठी रायडर्स आहेत. 4 ते 5 बाईक आहेत. टोटल 10 जण टोटली आहेत आम्ही. आणि मित्रांनो सकाळची जी राईड करायची जी मजा असते ना ती वेगळीच असते. सो
आता पण आम्ही चाललो आहे टाटा रिव्हर वॉटरफॉलला. सो पहिल्यांदाच चाललो तिकडे. गगनगिरी महाराजांच्या इथे त्या मठाच्या बाजूलाच म्हणतात. तर बघूया, कारण का तिथपर्यंत मी भरपूर वेळा गेलो आहे, बट अजूनपर्यंत त्या वॉटरफॉलचं नाव ऐकलं नव्हतं. सो आता काल जरा सर्च करून जरा थोडी माहिती घेतली आणि त्याच्यानंतर मग आता प्लॅन झाला डिसाईड आणि निघालो आहे. तर आता थोड्या वेळात पोचू पनवेलला एक हॉल्ट घेऊ, तिथे जरा थोडा वेळ थांबू आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मला वाटतं डायरेक्ट डेस्टिनेशनवरती पोचू आपण. तर मित्रांनो, पहिला जो प्लॅन होता ना आमचा, कालमांडवी वॉटरफॉलला जाण्याचा प्लॅन होता. तर तिकडे एकाला कॉन्टॅक्ट केला, तर तिकडचा सबस्क्रायबर मला बोलला की दादा येऊ नको, कारण का बंद केलं आहे पावसाळ्यामुळे, कारण पाऊस वगैरे भरपूर आहे आणि तिकडे भरपूर पाणी पण वाढलं आहे, कारण का तो पहिल्यापासूनच 80 फूट खाली होता. सो जम्पिंग जिथून करतात ना तिथून 80 फूट खाली होता. तर त्याच्यामुळे आपण तिकडचा प्लॅन कॅन्सल केला आणि तो बोला की येऊ नको म्हणून. तर मग असंच ठरलेलं की जायचं कुठे वगैरे वगैरे. तर अचानक भयानक हा प्लॅन झाला की टाटा पॉवर म्हणून एक वॉटरफॉल आहे, तिकडे जाऊया आपण. आणि आपले रायडर्स इथे मजा घेत आहेत, आनंद घेत आहेत. सो आपला सोनू आणि वैभव फर्स्ट लॉंग राईड करतायत. सोनूने मला अजूनपर्यंत वाटत नाही कधी बाईकवरून लॉंग राईड एवढी लॉंग मारली असेल. ही त्याची फर्स्ट राईड आहे, माझी भरपूर वेळ आहे, पण सोनूची फर्स्ट टाईम आहे. सो एक्सपिरियन्स चांगला आहे सोनूला, पण बाईक चालवतो वगैरे असं नाही. R15 Z900 नक्की एक ना एक दिवस आपण नक्की घेणार, पण आपलं हे स्वप्न नाही. आपलं स्वप्न आहे ते लवकरच तुम्हाला समजेल, येत्या 2-3 महिन्यामध्ये नक्कीच. सो 450 हिमालयन. पण ह्या गाडीचा भरपूर काय इश्यू होतो आहे. आता सध्या तुम्ही इंस्टाग्रामला बघताय, हिमालयनचा 450चा इश्यू होतो आहे. आणि आपले भाऊ अमित बाहेर एकदम गोव्याला निघाला आहे, वा चप्पल इप्पल घालून. आणि मी पण मित्रांनो पहिल्यांदा सँडल घातली आहे राईडला, नाही तर मी अजूनपर्यंत राईडला कधीच सँडल घालत नाही, कारण एक तर शूज असतात, नाहीतर मग दुसरे शूज असतात, 2 जोड आहेत, कारण का मी ती रिस्क घेत नाही. आणि राईडला कधी पण तुम्ही जाताना तुम्ही जेवढे सेफ्टी असाल तेवढं उलट बेटर आहे, शूज वगैरे असावे. आता जवळपास आपण 75 का 85 किलोमीटरची राईड करतो म्हणून का हरकत नाही, ॲज अ ठीक आहे. पण तुम्ही मोठी राईड जर करत असाल 100च्या वरती, तर मला वाटतं तुम्ही गेअर वगैरे घालणं बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. सोनू वगैरे बघा एकदम सुसाट जात आहेत. आणि मजा येते, त्याच्यामुळे सगळे बोकळलेत. जसं आपण जनावरांना जसं सोडून देतो तसे सगळे बोकळलेत रोड बघून. आणि रोडची खरोखरच मित्रांनो मजा येते, सगळ्या राईड करायला खूप भारी वाटतं. एक जे डोक्यात टेन्शन असतं ते सगळं टेन्शन एकदम फ्री होतो माणूस. हो हो, समोर बघा मित्रांनो, तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल, समोर बघा काय दृश्य आहे, फॉग एकदम सुपर्ब. हा बघा नजारा, का व्ह्यू आहे यार, रावस. बोलायला शब्द कमी आहेत आपल्याकडे. मित्रांनो आता आपण पोचलो आहे मडच्या इथे. तिथून नाश्ता वगैरे काहीच नाही केलेला आहे, तो थोडं नाश्ता वगैरे करायला थांबायला पाहिजे, आता भूक पण लागली आहे. वरती दृश्य का असेल ना मित्रांनो, लोणावळा घाटामध्ये पूर्ण फॉग आहे, पूर्ण फॉग, समोरचं दृश्य काहीच दिसत नाही. तर हा प्रवेशद्वार खोपोली, हा ST आहे, ST महामंडळ. इकडे
इकडे हा डेपो आहे, खोपोली डेपो, हा पेट्रोल पंप. तर मित्रांनो पोचलेलो आम्ही 7:30 वाजता, 7:30 ते 8 वाजता, म्हणजे 7:30 वाजले. सो आता पोचलो. आता आम्ही दूध कॉफी शॉपच्या इथे, हे मंदिर मागे, आणि ही आमची मैफिल. 3 गाड्या आहेत इथे, ही एक 4 गाडी. एक गाडी आमची गॅरेजला गेली आहे, एक गाडी बंद पडली आहे. आणि हे असं काही मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला हे आत्ता पाणी सोडलं आहे, मग असे पाणी नव्हतं. पाण्याचा प्रेशर बघा. आणि ज्या धबधब्यावर जायचं ना तिथला पण प्रेशर तुम्हाला दाखवतो, खूप आहे. हे गगनगिरी महाराजांचं मठ आहे आणि इथून आपल्याला आता लेफ्ट मारायचा आहे. हा लेफ्ट आहे. जर तुम्ही आलात तर इकडून येशाल. हा ऑफ रोड आहे, ऑफ रोड. काय चिकाला बघा. ए सावकाश. खरी मजा ही आहे, कसरत. बघताय ना आमची कसरत. गाडी फूडपर्यंत जाईल. आता जाईल गाडी पुढे. गाडी इथंच लावूया. धमाल येणार, धमाल धमाल. अरे इकडे कपडे धुत आहेत. तर सर्वांचं सामान आम्ही इथे बाईकमध्ये ठेवतोय, स्कूटीमध्ये. आणि आता सर्व कपडे इकडे चेंज करू आणि आता डायरेक्ट पाण्यात. पोहता तर कोणालाच येत नाही, बघू. एकमेकांच्या भरोशावर गेलो तर गेलो पाण्यात. हा थांब हा. हे पाणी आणि हा असं काय कमरे एवढे तरी आहे, छाती एवढं आहे. बाय जाऊ, उडी मार बाय, उडी मार. बाय केवढं आहे, तेवढंच आहे ना. मी पण पाण्यात जातो आणि दाखवतो. इथं पोहता येत नाही आणि पाणी भरपूर थंड आहे, भरपूर थंड आहे रे. पाणी लय थंड आहे. मला काय देखील पाण्यात. उडी मार, उडी मार. तू मार मग मी पण मारतो. चल चल, 1 2 3. इकडे इकडे वैभव, आता इथे मला घ्यायला. तुला पोहता येत? हा दगडी भरपूर आहेत रे, दगडी भरपूर आहेत. गार पाणी आहे, भरपूर गार पाणी आहे. भरपूर भरपूर गार पाणी आहे मित्रांनो. तो गावठी आहे. दागिन्यांवरती लक्ष ठेवा. पाणी एवढं एवढं आहे पण भरपूर. तिकडे बहुतेक खोल आहे, तो पोहतो तेवढा. इकडे बंटीनी पण आहेत. ए बंटी उडी मार, उडी मार. लागणार लागणार पाहायला. इकडे एवढं भरपूर थंड आहे.
सोनू सोनू एकदा पोहून दाखव. एकदा पो. आता पाणी इथपर्यंत लागलं. कारण भरपूर दगड आहेत खाली, त्याच्यामुळे आपण जास्त रिस्क नाही घेत. तर मित्रांनो, तर हा जो फ्लो येतोय ना, हा फ्लो इथून डायरेक्ट खाली, जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल इंस्टाला वगैरे, ते इथले व्हिडिओ आहे. बहुतेक ते झाड नाही आहे, झाड बहुतेक ते असेल, नाही तर किंवा हे झाड आहे. तिथं आता सध्या कपडे वगैरे धुतात, लेडीज वगैरे आल्यात. आणि खाली पण पोर आहे, खाली पण एवढंच पाणी आहे. म्हणजे एवढं पाणी एवढं आपल्याला नाही जमणार. नाका तोंडात पाणी गेला. पाण्याचा फ्लो वाढला बाई पण. ती रील्स माहिती आहे. मी ऑफिसला नाही तर गळ्या एवढं भारी आहे, गळ्या एवढं. मला वाटतं एक ना रील्स बनवून ठेवतो, म्हणजे दर पावसाळ्यात तीच दाखवतो. पाय पण पुढे जात नाहीयेत, एवढा पाण्याचा फ्लो आता वाढलाय. आणि पाण्याचा फ्लो तिकडून बघा मित्रांनो किती वाढलाय. तिकडून एवढा फ्लो वाढलाय. इकडे खोल पाणी आहे. इथं प्रशांत आहे. प्रशांतला पोहता येतं, ठीक आहे. आपल्याला पोहता नाही येत. आपण तिकडेच जाऊया. काय मस्त झाली बघा. सावकाशा. ग्रीप पकडा, ग्रीप. सिद्धू जास्त पुढे नको. प्रशांत, पाण्याचा फोर्स बघा. जर पाणी आपटलं. प्रशांत, प्रशांत, आरामात. हा पाण्याचा फ्लो बघा काय भरपूर आहे, एकदम तुफान. मित्रांनो पेशंट बघा, बघा याची अवस्था काय झाली बघा. अंगात मस्ती बाकी काय नाही. आणि हे बघा इकडे संभे काय करतायत. इकडे या. संभाळून. ये हमारा सोनू है, ये बाब्या है, ये प्रशांत है. हाँ सगळी विमल गँग आहे. दुबा कैसी चालेल.
मला स्पॉन्सरशिप केली मग राईडसाठी. कॉलेज पाण्याला पेशंट भरपूर आहे, भरपूर येत आहे तर सांभाळून या. आता चाललो मी खालती. आता काय धबधबा आहे. आता इथे आलेलो, खाली आलो इथे या स्पॉटवर. वरती होतो. तिकडे बघा काय करतो, एकटाच पेटी वाजवते, पेटी. हे पेटी वाजवते, पेटी. हे दाखव प्रशांत. सो इथे दादाच्या इथे थांबलेलो, फॉर्म्स घेतले. इथे आता सगळे नाश्ता वगैरे करू आणि त्याच्यानंतर मग मंदिरात. दादा अजून जरा 3-4 स्पून दे ना जरा. तर मित्रांनो आता आम्ही आलोय मंदिरात. हा असं काय मंदिर आहे. लास्ट टाइम पण तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल. सो आता इथे समाधीच्या इथे आलेलो आहे आणि इथून आता वरती जाणार. वरती दर्शन वगैरे घेतो आणि पाठीवर काय मस्ती झाली. हे बघा, हे नमुने बघा, दर्शन घेत आहेत. पावसामुळे बघा एकदम मस्त, एकदम हिरवागार. हे मोबाईल सायलेंट. गेलोय. चला फायनली वरती आलेलो. आमची अवस्था बघा, फुल घाम बघू. दम लागला वरती यायला आणि खूप सायलेंट. आता खाली आंघोळ केलेली आणि आता इथे आंघोळ झाली. बाबा बघा एकदम मनापासून असतो. मस्त बोट स्माइल बघा बाबा इकडे. चला सो जस्ट आरती झाली आता आणि आम्ही पोचलो. काय गरम होतं यार. फटाफट दर्शन घेऊया. दर्शन घेऊया. शिवशंकर चैतन्य गगनगिरी नायन नमः. शांतता राखा, फोटो काढू नये पण मी व्हिडिओ काढतोय. अशा प्रकारे दर्शन होईल आता आपलं. कोण मूर्ती आहे. स्टॅच्यू आहे. इथे प्रसाद दे ना जराशी. बस. तर फायनली मित्रांनो आता आम्ही बाहेर आलो आणि आता चप्पल वगैरे घेऊ. परत बाहेर जाऊन काहीतरी नाश्ता वगैरे करू. त्याच्यानंतर मग निघू आता इथून मार्गस्थ घरी. आता डायरेक्ट चप्पल वगैरे घेऊया. त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो. कारण भरपूर गर्दी आता, भरपूर गर्दी वाढली. हा संडे त्याच्यामुळे. नाचतो बघा कसा. रिक्षात ज्या म्युझिक लागले इकडे ह्या रिक्षात आणि त्या रिक्षाच्या म्युझिकवरती नाचतोय. इकडे नाही तिकडे नाही. फायनली मित्रांनो आता आम्ही आलोय हॉटेल खंडोबा धाबा फॅमिली गार्डन. 2 बाईक इकडे, 3 बाईक इकडे लागल्यात झाडाखाली. सो आता जेवायला आलोय आणि आता वाजलेत दुपारचे 1:20. सो पूर्ण रिकामी आहे आता. आम्हीच इथे आता जेवणार आणि मग इथून घरी. आता आम्ही आहोत पनवेलला आणि हा धाबा आहे तो गोवा हायवेला आहे. सो हां पनवेलवरून
3 ते 4 किलोमीटर आहे. हे चल इथंच बसूया. तर मित्रांनो आपला पनीर टिक्का आला आहे. इथं बटर रोटी, बाकी ज्यांचं चिकन त्रिपर राईस आहे. बस सर्व कर देना ये तीनों में. आता वाजलेत 1:15 वाजलेत 1:46. तर आता आम्ही पनीर टिक्का मागवला आणि बटर रोटी, ह्यांचं चिकन त्रिपर राईस सगळ्यांचं. इथून चिकन त्रिपर राईस 7. सो आता आपण खाऊया आणि नंतर भेटूया. तर मित्रांनो इथं सर्व झालं जेवण वगैरे, सगळे आता बसले तिकडे, अर्धे तिकडे बिल पे करतायत. हे जेवण काय पसारा बघा. आणि हा ब्लॉग इथे सेंड करतो. आणि हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर अक्षय कोळी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय. चलो बाय 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 बाय. ए बट्या बाय.